नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे आषाढ स्पेशल गुळाच्या पुऱ्या बनवत आहे आणि त्या कशा बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राइब करा। तर बघा, इथे गॅसवरती मी पातेलं ठेवले, त्यामध्ये 1 वाटी गूळ आणि 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। ज्या वाटीने गूळ घेतलाय त्याच वाटीने आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि फक्त गूळ वितळेपर्यंत पाणी आपल्याला गरम करायचं आहे। म्हणजे याचा पाक वगैरे काही बनवायचं नाहीये, म्हणजे गूळ वितळण्या इतपतच पाणी आपल्याला गरम करायचं आहे। तर बघा, इथे आता आपलं गूळ वितळून होत आहे आणि आपल्याला एकसारखं हलवतच गूळ वितळून घ्यायचा आहे। जर आपण हलवत राहिलं नाही तर खाली लागण्याची शक्यता असते गूळ, म्हणून एकसारखं हलवायचं। आता आपलं इथे पूर्ण गूळ वितळून झालेला आहे आणि पाणी अगदी आपण म्हणजे खूप गरमही केलेलं नाही आहे आणि हे आता आपल्याला गाळणीने गाळून घ्यायचं आहे। म्हणजे गुळामध्ये थोडाफार बारीक कचरा असतो, तो निघून जातो, त्यासाठी आपल्याला गाळून घ्यायचं आहे। बघा, असं थोडासा कचरा निघतो यामध्ये, त्यासाठी आपल्याला गुळाचं पाणी गाळून घ्यायचं आहे। आता हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे, तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू। तर बघा, आता हे पाणी थंड झालेलं आहे। एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ते पाणी आता काढून घ्यायचे आणि यामध्ये मावेल इतपत आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे। तर म्हणजे गव्हाच्या पिठाला काही प्रमाण नाही आहे, तेवढ्या पाण्यामध्ये मावेल इतपत आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 चमचे मी इथे बेसन पीठ घालून घेते आहे। नंतर अर्धा चमचा इलायची पावडर घालून घेतलेली आहे आणि अर्धा चमचा सुंठ पावडर घालून घेतलेली आहे आणि हे आपल्याला आता पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। आणि हे मिक्स करत असतानाच आपल्याला यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही तेलही घातलं तरी चालेल। आणि आता आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। यामध्ये आता लागेल तसंच आपल्याला गव्हाचं पीठ घालत जायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण चपातीचं कणिक मळतो त्याच पद्धतीचं आपल्याला इथे हे पीठ मळून घ्यायचं आहे। म्हणजे हे जे गव्हाचं पाणी बनवलेलं आहे आपण, यामध्ये मावेल इतपतच आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे। यामध्ये वरून पुन्हा पाण्याचा वापर करायचा नाही आहे। जर तुम्ही वरून पाणी वापरलं आणि गव्हाचं पीठ जास्त वापरलं तर पुऱ्या आपल्या गोड होत नाही, फिक्या होतात। त्यासाठी जेवढं आपण गुळाचं पाणी बनवलं आहे तेवढ्या पाण्यात मावेल इतपतच आपल्याला गव्हाचं पीठ इथे वापरायचं आहे आणि व्यवस्थित असं घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। म्हणजे आपण जे चपातीचं कणिक मळतो त्याहीपेक्षा थोडंसं घट्ट आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे आणि जसं जसं लागेल तसं गव्हाचं पीठ घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने हे गव्हाचं पीठ आपलं पुऱ्यांचं मळून झालेलं आहे। असं थोडंसं घट्टच आपल्याला मळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला एक 8-10 मिनिट झाकण ठेवून थोडंसं मुरू द्यायचं आहे। 8-10 मिनिटानंतर पुन्हा आपल्याला ते व्यवस्थित थोडंसं मऊसूत करून घ्यायचं आहे, थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि नंतर त्याचं एक गोळा काढून एक चपाती लाटून घ्यायची। तर बघा, इथे तुम्ही छोटे छोटे गोळे घेऊन पुऱ्याही लाटू शकता किंवा तुम्ही एक मोठी चपातीही लाटू शकता। तर असा मोठा एक गोळा घेतलेला आहे। पीठ जरासं घट्टच आहे। बघा, या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। जर तुम्हाला वाटलं तर आपलं हे पीठ चिकटतंय तर थोडंसं तूप लावू शकता किंवा थोडंसं कोरडं पीठ लावलं तरीही चालेल। जर वाटलंच असं चिपकतंय खाली तर त्यावेळेस तुम्ही थोडंसं तूप लावू शकता। बघा, अगदी भरभर आपली ही पोळी सरकते आणि अगदी आपल्याला चपाती लाटतो इतपत किंवा चपातीपेक्षा थोडंफार जाड राहिलं तरी चालेल, इतपत आपल्याला ही
चपाती लाटून घ्यायची आहे. बघा या पद्धतीने. तर ह्या ज्या पुऱ्या आहेत आमच्याकडे आषाढ महिन्यातच करतात. जी आपली ग्रामदेवी असते माता लक्ष्मी मातेला हा नैवेद्य देतात. तर बघा आता एका झाकणाच्या साहाय्याने आपण या पुऱ्या कट करून घेऊ. तर ही पूर्वीपासूनची परंपरा आहे की आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी मातेला नैवेद्य द्यायचा, जी ग्रामदेवी आपली तिला. तर काही भागांमध्ये महिन्यातून एक दिवस नैवेद्य देतात, काही भागांमध्ये महिन्यामध्ये 4-5 मंगळवार, शुक्रवार असे वार पकडून त्या वारी नैवेद्य देतात. परंतु अशी प्रथा आहे आमच्याकडे की आषाढ महिन्यातून एकदा तरी लक्ष्मी मातेला हा गोड पुऱ्यांचा नैवेद्य द्यायचा आहे. त्यामध्ये मग तुम्ही साधं वरण भात, सुकी मेथीची भाजी, तळणीसाठी गुलगुले किंवा भजी आणि ह्या गोड पुऱ्या असा हा नैवेद्य इथे लक्ष्मी मातेला द्यायचा असतो. अशी पूर्वीपासूनची चालत आलेली परंपरा आहे. तर बघा इथे आता मी अशा पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत झाकणाच्या किंवा वाटीच्या मदतीने. बघा आता आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहे. तर पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आणि गरम झालं की आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत. खूप लो ही फ्लेम ठेवायची नाही आहे आणि खूप हाय फ्लेमवरती ही पुऱ्या तळायच्या नाही आहेत. हाय फ्लेमवरती जर पुऱ्या तळल्या तर वरतून लवकर तळल्या जातात आणि मध्ये कच्च्या राहतात. आणि लो फ्लेमवरती जर तळल्या तर पुऱ्या कडक होतात. त्यासाठी मीडियम फ्लेमवरतीच पुऱ्या आपल्याला व्यवस्थित अशा तळून घ्यायच्या आहे. एकदम लालसर तांबूस रंगावर आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बघा इथे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. बघा कलरही सुंदर आलेला आहे आणि सुवासही छान येतो. बघता क्षणी खाव्याशा वाटतात. इतक्या सुंदर ह्या पुऱ्या होतात. बघा मी पुन्हा एकदा 4-5 पुऱ्या तळून दाखवते. बघा तेल अगदी कडकडीत गरम ठेवायचं आहे. नंतर मीडियम फ्लेमवरती आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी 2-3 वेळा उलटपालट करत आपल्याला ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बघा चांगला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. बघा खूप सुंदर कलर आला आहे. तर बघा इथे दुसरी बॅच ही पुऱ्यांची तळून झालेली आहे. आता आपण पुऱ्या ताटामध्ये काढून घेऊ. बघा याच पद्धतीने आता सर्व पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे सर्व पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. बघा दिसतातही छान. तर ह्या पुऱ्या आपण मेथीची सुक्की भाजी बरोबर खाऊ शकतो. म्हणजे अगदी लसूण आणि हिरव्या मिरचीची सुक्की भाजी बनवून त्या भाजीबरोबर खूप छान लागतात. किंवा जवसची चटणी, तिळाची चटणी किंवा आपण हिरव्या मिरचीची शेंगदाण्याची जी चटणी करतो त्या चटणीबरोबरही खाऊ शकतो. बघा मी तुम्हाला इथे एक पुरी तोडून दाखवलेली आहे. अगदी खुसखुशीत ह्या पुऱ्या होतात. बघा थोड्याशा जवळून दाखवते. तर ही पुऱ्यांची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.